आज 31 डिसेंबर 2025 म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आणि माझ्या सेवानिवृत्तीचा दिवस एकच आला आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार होती इथे. आणि आज ही माझी शेवटची सही शाळेमध्ये. यानंतर मी पुन्हा ह्या शाळेत कधी सही करायला म्हणून जाणार नव्हते. आज शिक्षकांनी माझं खूपच लाड केले. अगदी मी एंट्री केली तर माझं पहिला थंब, माझी सही ह्याची सगळी व्हिडिओ शूटिंग आमचे वाबळे सर करत होते आणि सगळ्या शिक्षकांनी माझं फारच आज लाड कौतुक नाही पहिल्यांदा चेहऱ्याचा काढला ना मग जवळ नेला. नाही फोटो नाही, व्हिडिओज घेतला. म्हणजे म्हणतात ना एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू, तसा माझा प्रकार होता. आणि मी पूर्ण शाळेला आज इकडचा ठेचा वडापाव फार फेमस आहे, तो मी सगळ्या विद्यार्थ्यांना नाश्ता म्हणून दिला होता. त्यांना आपण आता सगळ्यांनी गोड आवाजामध्ये आपल्या नेहमीप्रमाणे विश करायचं आहे. टाळ्या वाजवून. थांबा. 1 2 3 स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. आधीच्या पण वाजत नाही ये इकडे. हे भाग्य आहे ना आपल्याकडे आहे. मला इथं पण वाढदिवस आहे. कोण केलं होतं? One, two, three. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy सगळ्यांचे असे काढ. अपने क्लास में जा जा तुमच्या वर्गात जा. अरे ये क्या कर रहे हो? हमारा तो वीडियो नहीं चला. अरे हमारा तो डाला तो पास करेंगे. दिला दिला पॉइंटर पेपर आहेत ना, दोन दोन करायचे फक्त. असं असं काय नाही, एकच आहे. अच्छा एकच आहे. पाव काढ इरफान घाई कर रे, फार सावकाश तुझं काम आहे. नाही सर. सुनील बर माझा दोन मुली पण असतं तर पटापट झालं असतं ना इथे काढायला. दोघे जण येत तोड के दे. अरे चटणी नको देऊ. चटणी जाऊ दे ना, देत असेल नंतर दे. मग भर तोपर्यंत डिश मध्ये भर. हा देणार आहे सगळ्यांचं होऊ दे करायचं. हे मला भरून नाही देऊ तर आवाज ओके होय पाठव.
वेलकम टू माय हमारा ब्लॉग स्टार्ट होते हुए तो वड़ा पाव खाने हैं नंतर एक फोटो पण सगळे आपल्याकडे आपल्या सर्वांच्या लाडक्या आवडत्या मॅडम राजपूत मॅडम त्यांचा आज सेवाकृतीचा समारंभ आहे. सेवाकृतीचा अर्थ जेव्हा आपल्या आयुष्याची 58 वर्षे पूर्ण होतात तेव्हा 58व्या वर्षी वर्षानंतर आपल्याला सरकारी सेवेतून म्हणजे शासकीय सेवेतून निवृत्त व्हावं लागतं. म्हणजे आपण तिथे आपली सेवा थांबली त्याला सेवाकृती म्हणतो. तर अशा सेवाकृतीचा कार्यक्रम हा आज इथे ठेवलेला आहे. तेव्हा या सेवाकृतीच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री डोके सर यांनी स्वीकारावं अशी विनंती. आत्ताच माझे सहकारी श्री वाबळे सर यांनी जी सूचना मांडली त्यांना मी सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे. तर विद्यार्थी सर्व आपले विद्यार्थी सर्व आपण या ठिकाणी राजपूत मॅडमना तुम्ही तुमच्या लहानपणापासून ओळखता. काही जण पहिले आता तुम्ही 7वीला आहात, कुणी 8वीला आहे, कुणी 6वीला आहे. तर तुम्ही बालवाडीमध्ये असल्यापासून मॅडमकडे बघत असा बरोबर. हां, बालवाडीमध्ये तुम्ही जेव्हा काही जण बालवाडीमध्ये काही दुसरी झाले कोणी तिसरी झालं या शाळेमध्ये. तर या शाळेमध्ये त्यांनी जेव्हा तुम्ही काय पाऊल ठेवलं असेल तेव्हापासून तुम्ही मॅडमना बघता बरोबर. तर तेव्हापासून मॅडमचा एक वेगळा स्वभाव आणि विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचे त्यांच्यामध्ये राहून आणि त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची संस्कार करण्याची ही जी पद्धत आहे किंवा ती जी परंपरा आहे ती त्यांनी पुढे शिक्षण परंपरा या ठिकाणी चालू ठेवलेली होती. तेव्हा आता मी प्रथम या कार्यक्रमाच्या साठी प्रथम आमच्या श्री काकारे मॅडम यांना विनंती करतो. इथे जे उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि आज त्यांचे सहचर आणि पती हे जे आमचे राजपूत साहेब आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थी मित्रांचं आपण शब्द सुनावणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. तर सर्वात अगोदर ये मेरे लोग बुलाए थे बोला से नेहा ने बुलाया. बोलायला लावतं, बाकी काही नसतं. तुमच्यातले काही मला ओळखता, काही नवीन आहे त्यामुळे ओळखत नाही. तर आपण आता इथे जमलेलो आहोत ते मॅडमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी. सेवानिवृत्त त्या होत आहेत पण मॅडम असं नाही आहे की आज मी सेवानिवृत्त झाले तर घरी बसेल आणि फक्त घरचं काम करेन किंवा घराकडे लक्ष देईन असा त्यांचा स्वभाव नाही आहे. त्या पूर्वीपासूनच समाजसेवा पण करतात. तुम्ही बघत असाल यूट्यूबला त्यांच्या व्हिडिओज वगैरे की झोपडपट्टीतली जी मुलं असतात जी की शाळेत जात नाही. आपण जशी शाळेत येतो ती मुलं तर जात नाही शाळेत, त्यांना त्यांच्या घरचे काही पण कामं लावतात दुसरे. तर अशा मुलांसाठी ते झटतात. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी धडपड करतात. अगदी गलीच्या वस्त्या वगैरे असतात पण तिथे जाऊन ते त्यांच्यातलेच एक होऊन त्यांना शिकवतात आणि त्यांनी शिक्षण घ्यावं यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. आणि आपण शाळेमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे त्यांनी
अगदी रविवारी सुद्धा सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला बोलून ते तुमच्याकडून काही ना काही कृती करून घेतात. म्हणजे शिक्षणासाठी एकंदर सगळ्या क्षेत्रामध्ये, जे समाज क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना म्हणजे खूप त्यांनी मोलाचं योगदान देण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळत राहतं. आणि आमच्यामध्ये पण ते जेव्हा होते, म्हणजे मी जेव्हा शाळेत होते किंवा आता नाहीये, तरी पण त्यांच्यात आणि माझ्यामध्ये काही असं अंतर पडलेलं नाहीये. आता सुद्धा ते मला म्हणजे जसं मुलीप्रमाणे आधी वागवायचे तसंच आता सुद्धा वागवतात. आणि माझी मुलगी तर अगदी नातीसारखंच करतात, तिच्यावर प्रेम जसं एवढ्यांवर प्रेम करतात तसंच ते ईश्वरीवर पण करतात, अथर्ववर पण करतात आणि तुमच्या सगळ्यांवर पण करतात. असंच मॅडम तुम्ही पुढे तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहा, तुम्हाला एकदम सक्सेस मिळो, तुमच्या ज्या इच्छा आहेत आतापर्यंतच्या त्या पूर्ण तुम्ही करत आलेलाच आहात, पण आता इथून पुढे तुम्हाला अजून थोडासा जास्त वेळ मिळेल आणि त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या ज्या इच्छा तुम्हाला अजून काही करायच्या आहेत त्या पूर्ण करा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि पुढच्या आयुष्यात तुमचं सुख करा. त्यानंतर विद्यार्थी यांचं सुद्धा मनोगत या ठिकाणी म्हणाल तर आपले 8वीचा जो विद्यार्थी आहे, बाकी विद्यार्थी तू बोलणारच का? पुढे तू पुढे टीचरांना शुभेच्छा देतो. मी ते शिक्षणामधून आणि इथं बघ ना सर्व मी त्यांना शुभेच्छा देतो. राजपूत टीचर आम्ही बालवाडीपासून बघत आलेले आहेत. ते टीचर खूप चांगले आहेत. ते टीचर आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगले शिकवत होते आणि आता पण शिकवत आहेत. ते आता निवृत्ती घेत आहेत. एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त. राजपूत टीचर हमें पहले से सिखाती आ रही है. जो हमें अड़चन होती थी वो सारे बताती थी. हमें पढ़ना नहीं आता था, वो पढ़ाती थी. अक्षर सिखाती है, पर सारे कामों में हमारी मदद करती है. इतना बोलते हैं. शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ओके. मग आपल्याला कशाला पुराण पडते, नंतर कापतात कसं बोलायचं, म्हणजे बऱ्याच जणांची इथे मनामध्ये बोलण्याची खूप उर्मी आहे किंवा तीव्र इच्छा आहे की ते बोललं पाहिजे. किंवा आमच्या मॅडम आज रिटायर होत आहेत तर त्या उद्यापासून आमच्या संपर्कामध्ये नसतील किंवा आमच्या या मॅडम आतापर्यंत आम्ही जे शिकवलं त्याबद्दल सुद्धा खूप मुलांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. पण इथे येऊन बोलायचं म्हटलं की मग जरा थोडीशी आमची अडचण होते हे समजतो. म्हणून मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 एक विद्यार्थी आणि विद्यार्थी या ठिकाणी बोलवलं. यानंतर मी आमच्या मुकुटे मॅडमने विनंती करतो की आपण आपले मनोगत आजच्या कार्यक्रमाच्या सत्तारूढी माननीय राजपूत मॅडम, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, त्याचप्रमाणे येथे उपस्थित माझे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमासाठी खास आलेल्या संगीता मॅडम. आज मॅडमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर मॅडम, तुम्ही आतापर्यंत जे साचेबंद आयुष्य जगत आलात त्यापेक्षा वेगळं काहीतरी जगण्यासाठी हा तुम्हाला मिळालेला एक नवीन असं म्हणूया की संधी आहे. तुम्हाला गायनाची आवड आहे, तुम्हाला क्लास लावायचा आहे, तर आता ती इच्छा तुम्ही पूर्ण करून घ्या. मॅडमची आणि माझी ओळख ही फार पूर्वीपासून होती. म्हणजे या शाळेत आल्यानंतरच ओळख झाली असं नाही. आम्ही एकमेकींना ओळखत होतो, एकमेकींचे स्वभाव ओळखत होतो, एकमेकींना जाणत होतो. मॅडमचा आम्हाला खूप चांगला अनुभव आहे. काहीही अडचण असली की मॅडम आम्हाला मार्गदर्शन करणार एका आईच्या नात्याने. आजपर्यंत आम्ही त्यांना वरिष्ठांचा दर्जा दिला
आणि त्यांच्याकडून आमच्या अडचणी आम्ही सोडवत आलो. मॅडम, तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. गावाकडे लक्ष द्या, निसर्गामध्ये तुम्ही रमता तिथे लक्ष द्या, तुमचे छंद पूर्ण करा. या प्रसंगी 2च ओळी बोलेन की अशी पाखरे येती आणिक स्मृती सोडून जाती, अशी पाखरे येती आणिक स्मृती सोडून जाती, 2 दिशांची रंगत संगत युगायुगांची नाती. परत एकदा मला या ठिकाणी मॅडमना शुभेच्छा द्यायच्या की तुमचं येणारं आयुष्य हे आनंदाचं, आरोग्यदायी, संपन्नतेचं जावं आणि ज्या इच्छा असतील, समाजकार्य करायचं आहे ते आता पूर्ण करा. त्यासाठी वेळ द्या, आमच्यासाठीही वेळ द्या, आमच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ द्या आणि मला बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सेवापूर्ती जो आपला सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या शाळेत सगळ्यात कडक शिस्तीच्या मॅडम कोण आहे. हा पहिल्या मॅडमची आपली ओळख आहे की राजपूत मॅडम. राजपूत मॅडम समोरून जरी आल्या तरी आपल्याला मुलं सगळ्या एकमेकांमध्ये चर्चा, मॅडम आता आल्या, मॅडम आल्या, शांत बसा, हे आम्ही नेहमी ऐकत आलेलो आहोत. तर असा त्यांचा पहिला शिस्तीचा गुण आहे की कडक शिस्त. जरी शिस्त कडक असली ना तरी पण त्यांचा प्रेमळ स्वभाव पण आहे की नाही. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लहानपणापासून मॅडमला ओळखता. तर आमच्या शिक्षकांमध्ये सुद्धा आम्हाला त्यांचा एक आणखीन एक गुण जाणवला, तो म्हणजे कोणतेही काम करायला शिकायला वयाचं बंधन नाही की आपण या वयामध्ये हे केलं पाहिजे. म्हणजे आम्ही सुद्धा 4 पावलं मागे पण मॅडम आमच्या पुढे 10 पावलं पुढे. आज मॅडम 58 वर्ष पूर्ण झालेत त्यांची. त्यांनी यावर म्हणजे 58 वर्षाच्या वेळी त्यांनी गाडी शिकली. हे खूप आम्हाला महत्वाचं म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटली की या वयात सुद्धा मॅडमने ती गाडी शिकण्याची हिंमत दाखवली, धाडस दाखवली. हे बघून सुद्धा आम्हाला वाटतं की आम्ही कुठेतरी कमी आहोत, है की नाही. त्यानंतर आणखीन काही गोष्टी आहेत की कोणत्याही वर्गावर मॅडम गेल्या, पहिलीचा वर्ग असो दुसरीचा, कोणत्याही वर्गावर गेल्या तरी त्यांच्यामध्ये मुलांना शिकवण्याचं कौशल्य आहे. लहान मुलांमध्ये लहान मुलांसारख्या होतात, मोठ्या मुलांमध्ये मोठ्या मुलांसारखे होतात. हे सगळे गुण आम्ही एवढ्या म्हणजे मी तरी 3 वर्षामध्ये त्यांचं खूप निरीक्षण केलंय. मॅडम काही घाबरायचं नाही, मॅडम कोणी येऊ दे काही होऊ दे, आपल्याला हे करायचे ते करायचं. सतत त्यांच्याकडे पाहिलं की काहीतरी नवीन काम करण्याची ऊर्जा त्यांच्याकडून आम्हाला मिळायची. तर मॅडम अशाच प्रकारे तुम्ही हसतमुख राहा. यापुढे सुद्धा तुम्हाला आज जरी तुम्ही रिटायर होत असल्या तरी सुद्धा तुम्हाला याच्या पुढे सुद्धा खूप कालावधी आहे शिकण्यासाठी. त्यांच्याकडे गावी शेती आहे, शेतीकडे त्यांचं खूप जास्त लक्ष आहे, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना खूप आवड आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी जपा आणि तुम्ही जपणार याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सेवापूर्तीच्या व्यासपीठावर आजच्या सत्कारावरती माननीय सुनीता कैलासिंग राजपूत मॅडम, आमच्या मोठ्या ताई, त्यांचे पती या ठिकाणी कार्यक्रम उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लहान आहात, तुम्हाला प्रश्न पडला असेल सर सेवापूर्ती म्हणजे काय, आणि तो सोहळा सुद्धा. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही किंवा कोणताही कर्मचारी एज्युकेशन डिपार्टमेंटच्या खात्याअंतर्गत 58 वर्ष जेव्हा त्या कर्मचाऱ्याला पूर्ण होतात तेव्हा त्याला सेवानिवृत्त केलं जातं. मॅडमची सेवा 36 वर्ष पूर्ण झालेली आहे. विद्यादानाचं कार्य त्यांनी 36 वर्ष केलेलं आहे. आज त्यांचे विद्यार्थी जेव्हा पहिल्या वर्षाचे विद्यार्थी समजा पहिलीला असेल तर 36 आणि ते 6 म्हणजे साधारण 42 वर्ष त्या विद्यार्थ्याला झालेले आहेत. आणि आज तो विद्यार्थी डॉक्टर असेल, कुणी इंजिनियर असेल, पालक झालेले आहेत, त्यांचे विद्यार्थी कॉलेजला असतील, मुलं कॉलेजला असतील. बघा 36 वर्षाचा कार्यकाळ म्हणजे फार मोठा आहे. आणि या 36 वर्षामध्ये त्यांच्या हातातून हजारो विद्यार्थी गेलेले, त्यांनी घडवलेले आहेत. मॅडमचा माझा परिचय, आम्ही 1995 ला इथे आलो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. मॅडम त्यावेळी डोंबिवली एरियामध्ये होत्या. आमच्या मीटिंग्स व्हायच्या किंवा शिक्षण परिषद भरायची तेव्हा पाठसभा लागायची, त्यावेळी आमचा परिचय झाला.
आणि त्या परिचयामध्ये मॅडमचं भाषण किंवा काही कार्यक्रम असताना परिचय झाला की मॅडम आमच्या अतिशय स्ट्रॉंग आहेत, शिस्तप्रिय आहेत, करारी आहेत आणि त्या करारी स्वभावामध्ये जरी स्वभाव करारी असला तरी कुठे गेले तरी जसं नारळामध्ये पाणी असतं मधुर पाणी तसं त्यांचं हृदय सुद्धा गोड आहे. त्या एखाद्या गोष्टीला हे सत्य म्हणजे सत्य, त्याला ते खोटं सांगणार नाही किंवा दुसऱ्या सांगितलं मॅडम नका त्याला असं सांगत ते खोटं आहे, ते बोलणार नाही नाही ते आहे ना हे असंच. म्हणजे ही त्यांची भूमिका मी त्यांचा गुण अनुभवलेला आहे. विद्यार्थी मित्रांना आता मुलीकडे सांगितलं की मॅडम आल्या की खेळणारा विद्यार्थी कुठेतरी कोपऱ्यात उभा राहणार का, मॅडम ओरडणार. वर्गात एंट्री करताना त्यांनी पाहिलं मॅडम येतात सगळे चूप का, मॅडम आमच्या शिस्तीच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो शिस्तीच्या का, शिस्त हीच माणसाला जीवन जगायला शिकवते. आमच्यामध्ये शिस्त होती विद्यार्थी दशेमध्ये म्हणून आज आम्ही इथे पोहोचलो. हीच शिस्त आमच्या शिक्षिका आमच्या मॅडमनी तुम्हाला शिकवलेली का, तुम्ही तुमचं भविष्य यशस्वीरित्या जगलं पाहिजे, तुमचं भविष्य घडलं पाहिजे. त्यांना वाटतं माझा प्रत्येक विद्यार्थी हा चांगला एज्युकेटेड झाला पाहिजे, कुठेतरी माझ्यासारख्या मुलींमध्ये कोणी शिक्षिका झाली पाहिजे, कोणी आरोग्य विभागामध्ये आरोग्य कर्मचारी झाले पाहिजे, कोणी इंजिनियर डॉक्टर झाली पाहिजे. आणि हे केव्हा होईल, जेव्हा तुम्ही शिस्त पाळाल, जेव्हा तुमच्या अंगी शिस्त वाढेल तेव्हा तुम्ही शिकाल. टीचर काय शिकवतात, गणित शिकवतात, इंग्रजी शिकवतात हे तुमच्या बुद्धीमध्ये उतरेल, तुमची प्रगती होईल. आणि तेव्हा तुम्हाला जर शिस्त नसेल अजिबातच नाही पुढचं घडणार. साधं घर बघा आपलं, तुमच्या घरामध्ये गेल्यानंतर फेकून दिलं कोपऱ्यामध्ये, कपडे दुसरीकडे टाकले, ती भांडी तिकडे फेकली, तुमचं घर कसं उकिरडा होईल, उकिरडा. तसं आपलं जीवन आहे. आणि हे जीवन कसं जगायचं हे मॅडम शिस्तीने शिकवलंय. तुम्हाला वाटत काय मॅडम नुसते आमच्या ओरडतात, आम्हाला फटके मारतात, त्या फटक्यांमध्ये तुमचं भविष्य घडवण्याचं त्यांना दाखवायचं आहे, सांगायचं आहे. मी बऱ्याच वेळा मॅडमच्या बाबतीत बघितलं त्या ओरडतात, ते सत्य आहे, शिक्षा पण करतात हे पण सत्य आहे. पण मी असं बघितलं एखाद्या मुलाचं डोकं फुटलंय, एखाद्या मुलाचा हात कुठेतरी रक्त आलंय पडल्यानंतर, मॅडम त्याला जवळ बोलावणार, त्याची चौकशी करणार, 2 मुलांना करणार, याचं ते अगोदर पुसून घ्या रक्त, ते कापूसांना औषधाला लावा, एवढ्या त्या थांबणार नाही. नंतर त्या म्हणतात याला डॉक्टरकडे अगोदर घेऊन जा, किंवा स्वतः सुद्धा बऱ्याच वेळ गेलेले आहेत. म्हणजे बघा तुम्हाला वाटेल मॅडम कडक शिस्ती होत्या, पण त्यांचं मन कसं आहे. ह्या मॅडम आता आमच्या स्टाफला आम्ही दोघे दादा, आम्ही मोठी बहीण मानतोय. आणि आज आमची मोठी बहीण सेवानिवृत्त होते, उद्याला आम्हाला मार्गदर्शन करायला त्यांची गरज भासणार आहे. आम्ही दुःखी आहोत बऱ्यामध्ये, आमची ताई आज रिटायर होणार आहे होते, हे आमचं दुःख आहे. पण एका अर्थी आनंदाची बाब अशी आहे म्हणजे आमच्यासाठी मॅडमसाठी आम्हाला उशीर आहे की मॅडम जरी या तुम्हाला वाटत की मी रिटायर्ड होते हे दुःख आहे, पण मी म्हणेन की तुम्ही आज सुटलात, सही सलामत सुटलात. आम्ही सुटतो की नाही प्रश्नचिन्ह आहे. कारण मॅसेज देतो सर आत्ताच्या आता माहिती पाठवा, अशी प्रशासनाची भाषा आहे. त्याच्यामुळे आम्ही आता मॅडम अशी टेन्शन मध्ये आहोत, पण तुम्ही सुटला सही सलामत सुटला. जास्त काही बोलत नाही कारण उद्या बोलायचं आहे. साहेबांना मी सांगेन, साहेबांना आमचा काही जास्त परिचय नाही, आता 2च वेळा मी दुसऱ्यांदा साहेबांना भेटतोय. साहेब खरंच तुम्ही नशिबान आहात की तुम्हाला तुमच्या आयुष्याची जोडीदारी अशी कडक स्वभावाची आणि योग्य निर्णय घेण्यात भेटलेले आहे. तुम्हाला दोघांना उभयतांना माझ्या शाळेच्या वतीने, माझ्या स्टाफच्या वतीने आणि माझ्या कोलेकर वतीने पुढचं आयुष्य तुमचं आरोग्याने जाऊ, यशस्वी जाऊ, सुखाचं समाधान जाऊ. मला आयोजकांनी या ठिकाणी वर्ष बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझे धन्यवाद मानतो. सुप्रिया मॅडम रिटायर म्हणजे काय असतं, तर मम्मीने म्हटलं की आता ते शाळेत आता शिकवायला येणार नाही कधी. त्या मम्मीची कशी बदली झाली वेगळ्या शाळेत, तर मी बोलले मम्मीला की आता राखून त्याला वेगळ्या शाळेत जाणार, तर मम्मी बोलली नाही. मम्मीने बोललं की आता ते येणार नाही, म्हणजे भेटायला येतील पण शिकवायला येणार नाही. सगळ्यात म्हणजे कधी पण मी इथे शाळेला यायची ना तेव्हा सगळ्यात पहिले राखून मॅडमला शोधायची. मग एकदा ना म्हणजे
जेव्हा पण माझं सिंगिंग असो डान्स असो सगळे व्हिडिओ यूट्यूबवर टाकायचे. म्हणजे राजपूत मॅडम माझ्यासाठी खूप खाऊ बनवून आणते. त्या दिवशी राजपूत मॅडमनी माझ्यासाठी स्ट्रॉबेरीचा जाम बनवून आणलं. दादा नॉर्मल जाम आपण ब्रेडवर लावून खाल्लं तर ते टेस्टी तर लागतं पण मजा नाही. पण जे घरी बनवलेलं प्रेमाने मिसळलेलं जाम असतो ना त्याला ब्रेडवर लावून खायची मजा वेगळी. आठवण आहे सगळ्यात. मी पोयम पण बनवली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मम्मीने हेल्प केली. या आहेत महानजी, या आहेत मुलांचे मॅडमजी, छान छान बनवतात भाजी, युट्यूबवर मारली यांनी बाजी. कोण आहे ते ओळखा बघू, ईश्वरीच्या आजी, ते मॅडमजी. सासरे वारल्यामध्ये पण त्या सुद्धा तेवढ्याच त्यांच्या जवळच्या आहेत आणि त्यामुळं आता थोडक्यात थोडंसं मला पर्सनल जर मला विचाराल तर मी सुद्धा मी 98 साली जेव्हा महापालिकेत आलो, मी अगोदर खाजगी शाळेत होतो. 98 साली जेव्हा महापालिकेत आलो तेव्हा महापालिकेमध्ये पहिल्याच मला वाटतं पहिल्या प्रशिक्षणामध्ये मॅडम भेटली आता. तेव्हा मॅडम त्यांचं एक वैशिष्ट्य मला नेहमी जाणवतं आणि ते वैशिष्ट्य मला वाटतं प्रमिला मॅडमने सांगितलं की ते प्रत्येक गोष्ट शिकायला त्यांची इच्छा असते. त्यांनी सांगितलं सर तुमचा हात दाखवा. मला सांगितलं तुमचा हात दाखवा म्हटलं आणि हात बघून त्यांनी ते म्हणजे एक जी काय शास्त्र असेल ते शास्त्रातून त्यांनी मला ते सांगितलं होतं की हे असं असं आहे, ही आयुष्य रेषा आहे, ही धनरेषा आहे. तेव्हाची गोष्ट तेव्हा म्हटलं आता ते म्हणजे ते सर्व तर त्यावेळी मी म्हटलं अरे बापरे म्हणजे तुम्ही ते पण म्हणाल मला म्हणजे माझी आवड आहे, आवड म्हणून मी ते असं भविष्यात बरं. तर तिथपासून ते नंतर पुन्हा वेळोवेळी प्रत्येक वेळेला आम्हाला म्हणजे ओळखच झाल्यावर पण गंमत अशी असते काही लोकांचं तुम्हाला म्हणजे एकत्र राहूनही अनेक वर्ष एकत्र राहूनही माणूस माणसाला कळत नाही. काही माणसं जवळ नसतात पण ती 2-4 भेटीमध्येच आपलीशी होतात, आपलीशी करतात किंवा त्याचा स्वभाव असतो. मॅडमचा स्वभाव तसा होता. आमच्या जेव्हा कदाचित ट्रेनिंगमध्ये किंवा असं काही भेटीगाठी होत असतील पण त्यावेळेला सुद्धा तेवढीच आपुलकीने त्या भेटत होत्या. मी त्यांची केलेलं जे काम आहे त्या कामाबद्दल मी असं बोलेन की त्यांनी फक्त शिकवण्याचं काम नाही केलं तर त्यांनी अगदी रेल्वे स्टेशनवरच्या गरीब मुलांना तिथपासून उचलून म्हणजे त्या गरिबीच्या खाईतून उचलून त्यांना शिक्षण देण्याचं सगळ्यात गाडगे बाबांनी सगळ्यात सांगितलं होतं की तहानलेला पाणी, भुकेलेला अन्न आणि शिक्षण ज्याला पाहिजे त्याला शिक्षण, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्या होत्या. तसं त्याचा वसा मॅडमने त्यांच्या एकूण जीवनाच्या ह्याच्यातून चालवला. जसं मी सांगतो की त्यांना एक नवीन गोष्टी बघा, त्यांनी यूट्यूब चॅनल आहे त्यांचं, ते यूट्यूब चॅनलवर त्यांना त्याच्याने ते व्हिडिओचा हे करत असतात. बघा आजकाल जर तुम्ही बघितलं तर नवीन म्हणजे त्या अर्थाने त्या मागच्या पिढीतल्या आहेत. नवीन पिढीमधल्या काही आपले जे शिक्षक बांधव असेल वगैरे तर ते करतात परंतु तंत्रज्ञान आत्मसात करून हे कसं करायचं ते शिकून आणि त्यांनी हे सर्व केलं. ते सर्व तंत्रज्ञान नवीन गोष्टी आत्मसात करून जसं काढून सांगितलं की त्यांनी ड्रायव्हिंग शिकली, या वर्षभरात ड्रायव्हिंग शिकली. त्या मागे बोलल्या सर मी ना याला बसवून शेजारी मी हायवेने गाडी चालवत नेली गावी. तर मला आश्चर्य वाटलं कारण जनरली महिला गाडी चालवतात तो विषय नाही पण हायवेला आणि त्यातही नवीन शिकलेला ड्रायव्हर मला थोडी काळजी वाटली पण म्हटलं नाही मॅडम म्हणजे नाही व्यवस्थित घेऊन गेले. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं हे त्यांच्याकडे बघितलं आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्यांच्याकडून बरोबर शिकल्या पाहिजे त्या आणि ती गोष्ट म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची कोणती
कंटाळा करायचा नाही. कोणते आयुष्यामध्ये नवीन नवीन जे नवीन समोर येते त्यांनी जर सांगितलंय की त्यांना संगीत शिकायचं आहे त्यानंतर, तर ते संगीत सुद्धा शिकतील, नक्कीच शिकतील, आम्हाला खात्री आहे. आणि हे सर्व करत असतात त्यांच्या मागे गंभीरपणे त्यांना साथ दिली तुमच्या राजपूत साहेबांनी. आणि कदाचित त्यावेळेला म्हणजे राजपूत साहेबांनी असं, म्हणजे मी असं नाही म्हणत की त्यांना संधी नाही, संधी ज्याची त्याची तो घेतो. म्हणजे प्रत्येक महिला ही सक्षम असते तेवढीच, पण त्याच्या मागे एक मूकपणे पाठिंबा असतो पुरुषाचा. तर तो पाठिंबा राजपूत साहेबांनी त्या ठिकाणी आयुष्यभर दिला. त्याचबरोबर मी एक महत्त्वाची गोष्टीची नोंद तेव्हा घेतली, त्यांच्याशी बोलतानाही घेतली आणि नेहमीच घेत असतो की त्यांच्या वडिलांना त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि त्या बहिणींबद्दल अभिमान आहे की त्यांनी तिचं शिक्षण पूर्ण करून ते पूर्ण हे केलं. आणि त्याचबरोबर त्यांच्या सासऱ्यांनाही तो अभिमान आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या सासर, माहेर आणि आपला जॉब आणि जॉबमधले सहकार्य या सर्वांना एकत्र सामावून आणि एक कुटुंब तयार करणं, त्याचबरोबर आपले विद्यार्थी, तर सगळ्यांचं एक कुटुंब करणं हे फक्त एका महिनेलाच जमू शकतं, एका मातेला जमू शकतं. तर ते मातीचं हृदय आणि ते एक जे उत्तम व्यक्ती जी असते त्याचे सर्व गुण त्यांच्यामध्ये दिसतात. आणि त्याच्यानंतर आता साहेब रिटायर्ड असतील, तुम्ही आहेत आणि आता सर्वजणांनी मिळून आम्हाला 100% सांगितलं की कदाचित जर तुम्हाला थोडंसं आम्ही जर असं पेटवलं की मॅडम आपलं एक काम करा की तुम्ही आता जगाची मला नाही वाटत की पुढच्या कमीत कमी 10 वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी 25-30 तरी बघून या. तर असं जर आम्ही मला सुचवलं तर ते तुम्ही ते सुद्धा करा आणि करणार. काय असतं की निवृत्तीपर्यंत आतापर्यंत काय असतं त्या ह्या स्टेजपर्यंत आजच्या सेवापेटी सोहळ्याच्या सत्कारमध्ये राजपूत मॅडम आणि ह्या सोहळ्यासाठी आपण सगळी जमलेली आहे, ज्याची आपण सकाळपासून खूप त्याची वाट बघत होतो. काही मुलं म्हणून ते आपली जवळ कळली, त्यांना म्हटलं मॅडम आपल्यातून आज सेवानिवृत्त होत आहे, थांबा. कोणत्या मुलांनी पुन्हा विचारलं नाही का मी जाऊ का असं. या ठिकाणी मला हे 4 वर्ष होतात. मी या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वात प्रथम म्हणेन राजपूत मॅडमची खुर्ची हिरावून घेणारा जरी खुर्ची हिरावून घेतली असेल मी तरी सुद्धा नाराज न होणाऱ्या राजपूत मॅडम. आणि आज या 12वी शाळेच्या निमित्ताने 12वी शाळेची एक वाघीण आणि या शाळेतील सेवानिवृत्त होते. का वाघीण म्हटलं त्यांना माहिती आहे का? त्यांच्याकडे इतकी समयसूचकता आहे. दुसरी गोष्ट त्या मितभाषी आहे. कोणत्या वेळेला काय प्रसंग आहे आणि काय बोलावं आणि काय करावं ही समयसूचकता आहे. ती कदाचित माझ्याकडे पण नसेल. तर अशा प्रकारचे नेहमी म्हणत असतो लग्नामध्ये एक म्हातारी असावी, लग्नामध्ये एक म्हातारी असावी. का लग्नामध्ये म्हातारीला नेतात? म्हातारीला नेण्याचा आपण शब्दशः अर्थ लावू नका, अनुभव असणं गरजेचं आहे. आणि आज या 12वी शाळेतून एक असा अनुभव सेवानिवृत्त होते. या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना तो अनुभव मिळालेला आहे. आणि आयुष्य जगण्यासाठी जर अनुभव नसेल ना तर आपल्याला आयुष्य जगता 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 नुसतं पडत झडत हेचाळत असं आयुष्य जगावं लागतं. आणि एक अनुभव जर पाठीशी असेल तर मात्र समोरचा केव्हाही खंबीर असतो. बस मला भीती नाही,
माझ्या मागे कुणीतरी आहे, तो एक अनुभव असतो. असा अनुभव असलेल्या मॅडम त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे नेहमी एक धडाडीचं काय, मला हे शिकायचंय, मला ते शिकायचंय. सांगा, माणूस ढेपाळत जातो, आता मला नाही शिकायचं, तो निराश होतो, नाराज होतो. पण कोणत्याही परिस्थितीत मॅडम मात्र नाराज झालेली, मला कोणती वस्तू नवीन दिसली की मला हे शिकव ना. आणि एवढं नाही त्यांचं नवीन, आता ही आमची नवीन मंडळी आहे ना, लीना मॅडम, हे या नवीन लोकांना म्हणणार की अगं ते मला हा मेनू शिकव ना ग. शिकण्याची जिद्द बघा कशी. तर ही जी शिकण्याची जिद्द आहे ही सगळ्यांकडे नसते, बरोबर. त्यांच्याकडे एक बुद्धी चातुर्य आहे, खूप मोठं बुद्धी चातुर्य आहे. काय करायला पाहिजे त्यांचं एक जीवन मी अजून आठवलं की त्यांच्याकडे खूप हिशोबाचं एक हे असतं, ताळा असतो बरं का, खूप हिशोबाचा ताळा असतो. आणि ज्याच्याकडे हिशोब आहे, ज्याला जमा खर्च जमतो, त्याला आयुष्य व्यवस्थित जगता येतं. ज्याला जमा खर्च हा ताळा ज्याला जमतो ना, त्याला आयुष्य व्यवस्थित जगता येतं. ज्याच्याकडे ताळा नाही, बेहिशोबी जो धावतो, तो कुठेतरी ढेपाळून पडतो, कुठेतरी पडून जातो, बरोबर आहे. आणि मग पडल्यानंतर त्याला पश्चाताप होतो, पडल्यानंतर पश्चाताप होतो की इतक्या वेगाने धावलो नसतो, विचार करून जर धावलो असतो तर मी पडलो नसतो. पण हा पश्चाताप केव्हा झाल्यानंतर, लक्षात. तर अशा प्रकारचा ताळा त्यांच्याकडे आहे. आणि या शाळेतून जी मॅडम रिटायर होतात, का रिटायर होतात, आम्ही रिटायर करतो का त्यांना, नाही. तर शासनाचं ध्येय धोरण आहे की वय वर्ष 58 झाल्यानंतर तू आमच्या कामाचा नाही. बरोबर आहे. हा, तू आमच्या कामाचा नाही. का कामाचा नाही? ही फाईल काढायची तर भलतीच फाईल काढणार, हे काम सांगितलं की भलतंच काम करणार. थोडक्यात वया परत्वे माणसाला काय होतो, विस्मरण होतो. वया परत्वे माणसाला विस्मरण होत जातो. आणि त्याच काय म्हणतात, एकदा साठी आली की बुद्धी नाठी होते. साठी आली की बुद्धी नाठी होते. त्या उक्तीनुसार हे शासनाचं ध्येय धोरण. आणि माणसाला 58 वर्ष पूर्ण झाली की त्याला त्या सेवेतून काय केलं जातं, बाद केलं जातं. काय केलं जातं, बाद केलं जातं. म्हणून आज आपल्यातून मॅडम रिटायर होत आहेत. आणि रिटायर होताना आजचा दिवस खूप चांगलं एक मी म्हणतो त्यांना नवीन आयुष्य जगण्याचा एक आनंदाचा दिवस. आणि आमच्या एक वरिष्ठ सहकारी सेवानिवृत्त होतात, म्हणून हा दुःखाचा दिवस. बरोबर. एक वाटतं आपला एक सहकारी आपल्यातून, हे दुःख आहे, बरोबर आहे. आणि आनंद, आज मात्र त्यांना नवीन पंख फुटले. आज त्यांना सरांनी सांगितल्याप्रमाणे हवी तिथे भरारी मारता येईल. का तर एक आपल्याला आखून दिलेली सीमारेषा शासनाने एक आखून दिलेलं वलय असतं, वर्तुळ असतं. त्या वर्तुळाच्या बाहेर जाता येत नाही. तुम्हाला राजकारण करता येत नाही, तुम्हाला हवं तसं वागता येणार नाही,
तुम्ही या वलयामध्ये काय करणार त्या आम्ही सांगू त्याचप्रमाणे किंवा आमच्या आदेशाप्रमाणेच तुम्हाला तुमची सेवा करावी लागणार आहे. हे वलय असते, आम्हाला वर्तुळ असतं. पण आज मात्र या वर्तुळावर मॅडमने झेंडा रोवला. मी म्हणेन आज झेंडा रोवला सही सलामत. आजचंही त्यांच्याकडे बघितलं तर त्या म्हाताऱ्या वाटतच नाही. त्यांना नेहमी म्हणतो मॅडम तुम्ही म्हातारे नाही, अजून तुम्हाला 10 वर्ष जरी सांगितले सेवा करायला तरी तुम्ही करू शकाल. इतक्या सक्षम आहेत त्या शरीराने. एवढीच गोष्ट नाही तरी त्या मनाने सुद्धा तितक्याच खंबीर. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय होतात सगळ्यांना मिळत नाही. एखाद्याला त्या भाग्यात असतात. त्या कदाचित सरांनी सांगितलं माझ्या भाग्यात असतील का नसतील, आमच्या सर्व मंडळीच्या भाग्यात असतील का नसतील. पण ते भाग्य मात्र त्यांनी झेंडा रोवला म्हटल्यानंतर त्याने सही सलामत. त्यांचे यजमान आज त्यांच्या सोबत आहेत. त्यांना सुद्धा बघा, त्यांनी सुद्धा आज वयाची रिटायरमेंट घेऊन आज सुद्धा ते सुदृढ आहेत. म्हणजे हे जोडपं कसं आहे तुम्हाला सांगतो, भाग्यवान आहे. हे भाग्य सगळ्यांना मिळत नाही, बरोबर आहे. हे भाग्य सगळ्यांना मिळत नाही आणि परमेश्वराने ते भाग्य आमच्या पदरात टाकले. अजूनही यापुढे उर्वरित आयुष्य या उभयतांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. दोन्ही उभयतांनी एकमेकांशी एक विचाराने, बरोबर, सामोपचाराने अजून त्यांचं जीवन फुलवत जावं अशी ईश्वरचरणी मी त्यांना सदिच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. भेट वस्तू आपण आणलेल्या आहे, त्याचा स्वीकार तुम्ही दोघं वैज्ञानिक आहात अशी मी तुम्हाला विनंती करतो. 20 सेकंड 34 सेकंड हे मात्र हे सरक यश. पिशवीचा पण पिशवी घेतली ना. आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री डोके सर, कोलेकर सर, मुळे मॅडम, वनिता मॅडम, सुप्रिया मॅडम आणि संगीता मॅडम. थोडीशी सीमा मॅडमची उणीव भासते आणि लीना मॅडमची पण उणीव भासते, कारण असा हा प्रवाह आमचा हा सगळा एकत्रच चालत होता आणि सगळे ह्या प्रवाहामध्ये साथ देणारेच आले. ह्या शाळेचं भाग्य काहीतरी चांगलं आहे की जो ह्या शाळेत आला तो एकजीव होऊन गेला. आणि महत्वाचं म्हणजे की मी जेव्हा या शाळेत आली ना तर डोंबिवलीच्या शाळेत नारी ठाकूरजीच्या, तेव्हा पण मी तशी आनंदातच आली, कारण मी त्या शाळेत कुठे कमी केलं नव्हतं. त्या शाळेत जेवढं देता येईल तेवढं देतच आली आणि ह्या शाळेत पण आली तर त्याच उद्देशाने आली होती. आणि एक मला आयुष्याच्या
ह्या पूर्ण नोकरीच्या प्रवास एवढं मात्र कळलं की आपण सत्कर्म करत राहायचे. जो फळ देणारा आहे तो देव अथवा न देव त्याची अपेक्षा नाही करायची, पण ते आपल्याला बरोबर आपण योग्य केलेलं असेल तर त्याचे योग्य फळ मिळतं. तसंच मी तुम्हाला पण काय ओरडतच होते. मला तुम्हाला ओरडण्याचा वाईट हेतू बिलकुल नसतो. एवढीच प्रत्येक शिक्षकाची म्हणजे आपले हे सगळे कुठलेही शिक्षक आहेत त्यांची इच्छा काय असेल बरं, तुम्ही कुणीतरी चांगली व्यक्ती घडावी, तुम्ही कुणीतरी चांगले एक चांगला माणूस म्हणून समाजात तुम्ही तुमचं एक अस्तित्व असावं. असं आम्हाला वाटेल का की मुलींनी कुठेतरी धुणे भांडे घासायला जावं, मुलांनी कुठेतरी साफसफाई करावी अशी आमची इच्छा असेल का? असं आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणीतरी मोठ्या अधिकारी पदावर असावं अशीच अपेक्षा होती. आणि त्या उद्देशानेच आम्ही जेव्हा प्रत्येक गोष्ट शिकवत असतो, कुठल्याही चांगल्या गोष्टी सांगत असतो, वळण लावत असतो आणि खेळत तर आपण कायमच असतो, घरी पण असतो, शाळेत पण आपल्या स्पर्धा होत असतात. तुमच्यासाठी गव्हर्नमेंटने स्पेशल सोयी दिलेल्या आहेत. या स्पर्धा त्या स्पर्धा असतात आणि आपल्या शाळेचं भाग्य, तुमचं भाग्य की आपले वाबळे सर कायम तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतात. नंतर आपले इतर शिक्षक जे आहेत ते आपला कुठला निबंध स्पर्धा असू दे, रांगोळी स्पर्धा असू दे, नंतर कुठलाही काही असू दे, आपले हे सगळे शिक्षक तुम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतात. तर मग कमीत कमी वर्गात असतो तेव्हा आपण पुस्तकाकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि त्यासाठी ओरडा हा तुम्हाला खावाच लागणार. तुम्ही शिकाल तर तुम्ही पुढे वाचणार आहात, आयुष्याच्या शर्यतीमध्ये जगणार आहात आणि एक मात्र करत राहायचं, उगाच वेळ घालवायचा नाही. जे करतो ते चांगलं करत राहायचं, वेळेचा सदुपयोग जो चांगला उपयोग आहे तो आपण केला पाहिजे. आणि माझं एक भाग्य खूप चांगलं आहे. सुरुवातीला मी जेव्हा नोकरीला लागले म्हणजे तशी मी 87-88लाच लागलेली आहे नोकरीला आणि तेव्हापासून मला जे सिनियर शिक्षक मिळाले ते खूप चांगले मार्गदर्शक होते. ओरडत होते, मुलीसारखं समजून ओरडत होते, अधिकारवाणीने वागत होते. चुकत असेल तेव्हा प्रत्येक गोष्टी मी एक चांगली शिक्षिका बनले. जेव्हा आपल्याला कोणीतरी चुका सांगणारा भेटतो ना तो आपला खरा गुरु असतो. गोड गोड बोलणारा आपला गुरु नसतो. एक लक्षात ठेवा, जो आपल्या चुका सांगतो याचा अर्थ तो काय सांगतो की अरे पुढे खड्डा आहे, या खड्ड्यात तू पडणार आहेस तर तू आधीच सावध हो. मग खड्डा आपल्याला दाखवणारा चांगला की न दाखवणारा चांगला? तसंच मला जे आतापर्यंत शिक्षक नोकरीच्या काळात भेटले ते मला खूप चांगले भेटले कारण ते मला प्रत्येक वेळेला माझ्या चुका दाखवत होते आणि त्यामुळेच मला चांगलं वाईट हे कळत आलं आणि मी आज सगळ्यात चांगल्या पद्धतीने करू शकली. कुठलाही डाग न लागता, कुठलाही नोकरीमध्ये कोणी माझ्याकडे बोट वाकडं करून दाखवू शकणार नाही. अशा पद्धतीने माझी नोकरी झाली कारण याला माझे मार्गदर्शक शिक्षक, माझे आई वडील, माझे पालक आणि माझ्या बरोबर आज तागायत प्रवास हे आलेले सर्व शिक्षक. माझं कुठे चुकत असेल, माझ्या छोट्यांनी मला सांगितलं असेल की मॅडम हे तुमचं चुकलंय, तुमचं बरोबर नाही, तर मग ही चूक मान्य करण्या एवढं पण आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी कळणं इतपत आपल्याला वैचारिक लेवल असली पाहिजे. लहानांनी आपल्याला आपली चूक सांगितली का त्याचं वाईट वाटून घेता कामा नये. मला सरांनी पण बऱ्याच गोष्टी प्रेमाने सांगितल्या, मॅडम हे इथे चुकतंय, आपल्याला असं केलं पाहिजे. आणि सर फार कलेने आपली चूक सांगतात. हे एक सरांची फार मोठा गुण आहे, तो शिकण्यासारखा आहे. मी तरी स्पष्टपणाने बोलते की अरे तुमचं हे असं झालं, हे असं नाही, हे असं केलं पाहिजे. पण सर तर इतकं छान कलेने घेतात, हसत सांगतात. कोलेकर सरांकडे पण तोच गुण आहे आणि वाबळे सरांचा तर त्याहून अजून वेगळ्या पद्धतीने इतके फ्रेंडशिप सारखे येतात. अगदी आपल्यालाच वाटतं काहीतरी वेगळं सांगतात, काहीतरी छान, पण त्याच्यात पण ते आपल्या गोष्टी पटवून देतात.
म्हणजे आता शाळेमध्ये वेगवेगळ्या संस्थेचे लोक येतात. मग मी कधी कधी म्हणायची नाही येऊ देत, आपल्या मुलांसाठी आहे. वाबळे सर म्हणतात मॅडम हे असं नियमामध्ये बसत नाही, आपले डोके सर करतायत ते बरोबर करतायत. म्हणजे अशी ही सांगड घालण्याचे काम जे आहे हा उत्तम शिक्षकच करू शकतो. हे शिक्षकाशिवाय हे सांगड घालण्याचं काम करू शकत नाही. आणि ह्या शाळेचं भाग्य एवढं छान की मुळे मॅडम आल्या सुरुवातीला शाळेत, तेव्हा मी प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम करत होते. मला तर वाटल्या मुख्याध्यापिका म्हणूनच आल्या. मी खुर्ची सोडून मस्त उभी राहिली, या मॅडम. त्याबद्दल मी इथे जॉईन होते. म्हणजे असे नवीन नवीन छान छान कोविडच्या काळानंतर असे वेगवेगळे अनुभव आले. आणि डोके सर आले, आपल्याला ते एक चांगले कीर्तनकार भेटले. त्याच्यातनं बऱ्याच ओव्यांमधनं आपल्याला तो जो बोध मिळतो, आपण त्या कुठल्या कीर्तनात जाऊ शकत नाही. पण सरांच्या माध्यमातून आपल्या शाळेत डायरेक्ट कीर्तन आलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि लीना मॅडम असू दे, सुप्रिया मॅडम, वनिता मॅडम, संगीता मॅडम, ह्या तर छोट्या छोट्या आहेत. त्यांनी पण बिचारांनी काही सांगितलं असेल तर आज्ञाधारक पण ऐकून घेतलं असेल, तेवढा त्यांनी मला मोठेपणा दिला. त्याबद्दल तर त्यांचे मी खूप आभार. म्हणजे त्यांनी आईच्या मायने माझ्यावर प्रेम केलं आणि मी पण ते स्वीकारलं आणि मी पण त्याच पद्धतीने त्यांच्यावर हक्काने मी त्यांच्याशी वागत राहिले. आणि इव्हन मी मुलांबद्दल मी तेवढ्याच मायने प्रेम करत शिकवलं. मला थोडं वाईट वाटतं इथं निघताना, कारण उद्यापासून तुम्ही माझ्या समर्थक नसणार आहात. पण तरी पण जाताना मी खूप काही घेऊन जाणार आहे तुमच्याकडनं. आणि तुम्ही मला मोठे होऊन असं काही नका की मी इथे अमुक पदावर आहे, मी त्या पदावर आहे. म्हणजे मला ते आनंद वाटेल की मी अशा शिक्षिका होती आणि माझे विद्यार्थी असे काहीतरी घडले. नगरपालिकेत आहेत माझे विद्यार्थी, डॉक्टर आहेत, एरोनॉटिकल इंजिनियर आहेत. आणि तुम्ही तर खूप छोटे आहात, तुम्ही पण काहीतरी घडवून दाखवा आणि माझ्या समोर या, याचा मला जास्त आनंद असेल. आणि कोलेकर सरांसारखी व्यक्ती तर मी पाहिलीच नाही. त्यांच्या हातात कुठला अधिकार आला तर ते इतकं रेडी करून देतात आणि डायरेक्ट सहीसाठीच कागद पडेल. मी तर शॉकच व्हायचे जेव्हा आता डोके सर रजेवर होते. तर मी म्हटलं सर आता मला चार्ज नकोय माझ्याकडे. तर कोलेकर सरांकडे तो चार्ज होता. कोलेकर सर एवढा रेडी करून द्यायचे की फक्त मला सही करण्यापुरती ठेवायचे. मी अक्षरशः त्यांना म्हटलं सर तुमचे मला पाय दाखवा. एवढं तर आतापर्यंत कोणीच करणार मी बघितलं नाही. म्हणजे किती प्रत्येक शिक्षकाकडनं कामाची तत्परता, कुठल्याही गोष्टीचा न करता करणं. आता आपल्या लीना मॅडम पण कंटिन्यू काम करण्यात हुशार, मोळे मॅडम आणि सुप्रिया मॅडम, या मॅडम आणि त्या मॅडम, यांचं तर काम कधी रेडी असते आपल्याला कळत पण नाही, सगळं रेडी. मी उलट मला इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम आहे, मग मी वनिताकडे जाणार, सुप्रियाकडे जाणार, लीना मॅडमकडे जाणार की बाबा हे मला निघतं म्हणजे मला पुढचं भरता येते. मला कधी पण आपल्यापेक्षा ज्याच्याकडे ज्ञान जास्त आहे त्याच्याकडनं ज्ञान खाण्यात अपमान मानायचा नाही. तेव्हाच माणूस आपण नवीन ज्ञान पण प्राप्त करू शकतो आणि पुढे पण जाऊ शकतो. आणि एक फ्रेंडशिप म्हणजे जी घट्ट मैत्री आहे ती त्याच्यातच टिकू शकते. कुठे इगो घेऊन, घमेंड घेऊन माणूस पुढे जाऊ शकत नाही. हे मी माझ्या आयुष्यात शिकली आहे आणि तेच मी माझ्या ज्युनियर शिक्षकांना पण सांगू इच्छिते. आणि दुसरी गोष्ट तुम्हालाही सांगू इच्छिते. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, जे आपल्या आजूबाजूला मी तुम्हाला नेहमी सांगायची फ्रीमध्ये ट्युशन घ्या, सांगायची ना कायम की आपल्या शेजारच्या मुलाला फ्रीमध्ये रोज एक तास शिकवा. जेव्हा आपण शिकवतो तेव्हा आपण डबलने शिकत असतो. हा फार मोठा गुण आहे. आणि पूर्वीपासून मी विद्यार्थ्यांना सांगायची की रोज एक तास आपल्या वस्तीतल्या मुलांना फ्रीमध्ये ट्युशन घ्या. जेव्हा तुम्ही शिकवत जाताना, जेव्हा आपल्याला शिकवायचं असेल तेव्हा आपण अभ्यास करून शिकवतो आणि स्वतःला शिकण्यासाठी जेवढा आपण अभ्यास करत नाही तेवढं आपण दुसऱ्याला शिकवण्यासाठी जास्त मेहनत घेतो, हे लक्षात ठेवा. आणि मलाही तर हा फार मोठा गुण आहे
शिकवता शिकवता आपण जास्त शिकत असतो. आणि महत्वाची गोष्ट की मी ह्या ज्या ट्रेनमध्ये शिकवणाऱ्या मुलांना प्लॅटफॉर्मवर शिकवायची, त्यांच्या वस्तीत ज्या रात्री 8-9 वाजता व्हिजिट द्यायची. ही कोणाच्या जीवावर मी एवढी हिंमत केली, फक्त ही माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळेच मी हे सगळं करू शकली. त्यांची बँक 8 वाजता सुटायची, मग मी घरी यायची, संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायची, पुन्हा त्यांना फोन करायची की मी आज वस्तीत येणार आहे, तर तुम्ही माझ्याबरोबर तिथे याल का? तर ते एका पायावर उभे असायचे की चालेल चालेल, मग मला इथे येऊन भेट. आणि त्यावेळेला मी थोडीशी स्कूटर पण शिकली होती, 2 व्हीलर. मग जायची मी 2 व्हीलरने डोंबिवली, ठाकोरी, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीमध्ये, आणि मग तिथून हे मला भेटायचे. कारण वस्तीमध्ये मला फार भीती वाटायची, कारण दारुडे वगैरे वेगवेगळ्या लोक असायची. खूप चांगलीच माणसं ती, पण तर थोडीशी भीती वाटायची. आणि त्या शाळेत एक संदीप नावाचा वॉचमॅन होते, जसे आपल्याकडे मिरकुटे मामा आहेत ना, तसे संदीप नावाचा, तो पण माझ्या बरोबर असायचा. तो, माझे मिस्टर आणि मी, आम्ही त्या वस्तीवर रात्रीचे 8 ते 9:30 पर्यंत तिथे व्हिजिट करायचो, त्या पालकांशी संभाषण करायचो. पण हे सगळं करण्यासाठी वस्ती शाळांमध्ये जो प्रवास आहे त्याला पूर्ण सपोर्ट माझ्या मिस्टरचा होता. म्हणूनच मी सामाजिक कार्य करू शकली. त्यांचे तर मी खूप खूप आभार मानेन यासाठी. आणि माझ्या ह्या शालेय प्रवासात सगळ्या शिक्षकांचे आतापर्यंत जे आले माझ्या प्रवासात, त्यांचे आभार तर आहेच आहे. पण ह्या शाळेतले प्रत्येक शिक्षकाकडनं शिकण्यासारखं जे आहे, मी थोडीशी तापट आहे, पण मुळे मॅडम शांतपणे बोलणार, नंतर संगीता, सुप्रिया काही असेल तर आधी मला सांगणार, लीना मॅडम पण, आणि वनिता मॅडम पण अगदी शांतता प्रियाने शांततेने घेणार. हे मला सगळे शांततेसाठी सपोर्ट करणारे सगळे की मॅडम तुम्ही करता ते बरोबर आहे, पण आपण थोडंसं ह्या मार्गाने करू. कदाचित तो माझा गुण असेल की त्याशी, पण त्याच्याने चांगलंच झालं आतापर्यंत. आणि हा माझा नोकरीचा प्रवास तुमच्या सगळ्यांमुळे सुरळीतपणे असा पार पडला. आणि आजचा हा दिवस उगवला याला फक्त आणि फक्त तुम्ही सगळ्यात, माझा स्टाफ आणि माझे विद्यार्थी हेच कारणीभूत आहेत. आणि घरातलं बघितलं तर मिस्टर, माझे सासरचे, माहेरचे, ह्या सगळ्यांचा याच्यात फार मोठा वाटा आहे. आणि माझे वडील नेहमी मला सांगायचे की मोठा वृक्ष आणि छोटा वृक्ष वाढत नाही, म्हणून आपला एक वेगळा वृक्ष आपण तयार रोप लावलं पाहिजे. तो मी लावण्याचा प्रयत्न करत आली. आणि आपण जे कमवतो ते आपल्या एकट्याचं कधीच नसतं, हे तुम्ही पण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याच्या चिमणी, कावळ्यापासून, पक्ष्यांपासून, किड्यापासून प्रत्येकाचा वाटा असतो. तर आयुष्यात घेता होण्यापेक्षा दाता व्हा, तर तुम्हाला त्याच्या दुपटीने मिळतं. हा माझ्या आयुष्याचा फार मोठा अनुभव आहे. आणि माझं एक वस्ती शाळा, माझी वस्ती शाळा म्हणून पुस्तक प्रकाशित झाले. मी ते आपल्या सगळ्या शिक्षकांना द्यायला आणायला आज विसरली, की नक्की मी पाठवते ते उद्या वगैरे. तर ते नक्की वाचण्यासारखं आणि त्याच्यातनं पण आपण काहीतरी घेण्यासारखं आहोत. कसे विद्यार्थी घडले हे त्याच्यात आहे. तर ह्या आजच्या कार्यक्रमासाठी मी सर्व शिक्षक बांधवांचे, माझ्या सगळ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. म्हणालात की सत्कर्म जे माणसाने करत राहावं त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं, चांगलंच मिळतं. खरंच आहे मॅडम. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आमचा पूर्ण स्टाफ याच्या पुढचं आयुष्य आम्ही नक्कीच आमच्या कार्यात सत्कर्माने लावणार. विद्यार्थी मित्रांना मॅडमने एक सल्ला दिलेला आहे की आयुष्यात जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे. मित्रांनो, मॅडमचं आजचं मार्गदर्शन हे तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी होणार आहे. फक्त त्याचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. मी वनिता मॅडमने विनंती करतोय की
मी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानतो. सर्वात प्रथम आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती माननीय राजपूत मॅडम आणि त्यांचे यजमान हे दोघेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. भविष्यात आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे याविषयी संदेश दिला. त्याबद्दल मी त्यांचे आपल्या शाळेच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष, आपले मुख्याध्यापक, त्यानंतर विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख माननीय डोके सर यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचेही मी आपल्या शाळेच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी मुळे मॅडम, कोलेकर सर, सुप्रिया मॅडम, संगीता मॅडम, बाबळे सर या सर्वांचे मी आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आभार मानते. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही सर्वांनी शांतपणे बसून आणि आम्हाला सहन केलं त्याबद्दल तुमचेही आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी विचारते. एकदा इकडे पहा. आज 31 डिसेंबर 2025 ची संध्याकाळ. मी निघताना शेवटचं थंब करते आहे आणि सुप्रिया मॅडम माझा व्हिडिओ काढत आहे. अरे थोडंसं बापरे. आनंद, थोडंसं दुःख अशा सगळ्या संमिश्र भावनांनी मी आता शाळेचा निरोप घेणार आहे. खाली घ्या मॅडम थोडस. 4-5 अटेम्प्ट द्यावे लागले आज. 2 झाले. थँक्यू रवीशा. चला बाय. सरस्वतीला नमस्कार करते. अशी स्तुती कृपा दृष्टी राहू दे माझ्यावर. हो शुभेच्छा तुम्हाला. हो थँक्यू. इकडे कुठे काय म्हणते? इथे इथे मॅडम. हां इथे आहे ग. आता शाळेचं थोडंसं वाईट तर वाटतंय. इथेच थांबा मॅडम. इकडे अलीकडे इथे थांबा. इथे थांबा. येईल ते सगळं बरोबर. एक बघताना घ्या आणि एक असा घेऊ. इकडून अशा उभ्या राहा. हां इकडे तोंड करा आता. इकडे दोन करा. गाडीत बसून ठेवायचं ना. हां मागेच ठेवा.